जाणार असल्याची माहिती आहे। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच भाजप करणार 150 उमेदवार फायनल। अनेकांचा पत्ता होणार कट, नव्या चेहऱ्यांना संधी। महाराष्ट्रावर भाजपचं विशेष लक्ष। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। इंडिया आघाडी आणि भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपचं एक कुटुंब एक तिकीट यावर एकमत झालं। लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात धक्कादायक फेरबदल करण्यात येणार असून बऱ्याच ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकारिणीची नुकतीच बैठक पार पडली। या बैठकीत संघटनात्मक दृष्टीने सर्व कामांचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच किमान 150 उमेदवारांची नावं निश्चित करण्याचं भाजपनं ठरवलंय। त्यासोबतच एका कुटुंबात एकच तिकीट या सूत्राचं कटाक्षानं पालन केलं जाणार आहे। भारतीय जनता पार्टी जनतेला काय हवंय त्या जनतेमध्ये जाऊन कानोसा घेऊन त्या मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवत असतात। पक्षाची विचारधारा देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी कोण काम करू शकतं यावर त्या ठिकाणी मूल्यांकन होतं आणि त्या आधारे तो जरी सिनियर त्या ठिकाणी मंत्री असेल नेता असेल तर पक्ष हितासाठी देशासाठी त्याला निवडणुकीत उतरवलं जातं। 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ खासदारांना पक्ष संघटनेकडे वळवलं जाणार आहे। त्यासोबतच 2024च्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अनेक धाडसी प्रयोग केले होते। हे प्रयोग 3 राज्यात यशस्वी झाले। मध्य प्रदेशात तब्बल 61% आणि छत्तीसगडमध्ये 55% मंत्री हे प्रथमच आमदार झालेले आहेत। 2दा खासदार झालेल्यांची वाट बिकट असल्याचं बोललं जात आहे। 2 वेळा किंवा त्यापेक्षा अधिक काळ खासदार असलेल्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे। या खासदारांना नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी संघटनात्मक कामाकडे वळवलं जाणार आहे। राज्य पातळीवर काम करणाऱ्या पक्ष नेत्यांना दिल्लीत आणलं जाईल अशी चिन्ह आहेत। उत्तर प्रदेश नंतर लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा महाराष्ट्रात आहेत। त्यामुळे भाजपनं महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय। महाराष्ट्रासह इतर राज्यात आणि दिल्लीत पक्ष संघटनेचं काम करणाऱ्यांना लोकसभेची निवडणूक लढण्यास सांगितलं जाऊ शकतं। अशा नेत्यांमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, राधा मोहन अग्रवाल आदींची नावं चर्चेत आहेत। विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे। विरोधकांची इंडिया आघाडी मोदींच्या विजय रथाला कसं रोखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।